प्रामाणिकपणाचे फळ. मिलिंद एक साधा व्यक्ती होता. सर्व त्याला फसवत, पण तो सर्वांना मदत करत असे. त्याच्या दृष्टीने सर्व व्यक्ती आपलेच असतात. त्यांना मदत करायची इतकेच त्याला ठाऊक. त्याला कोणीही काहीही सांगो, तो त्यांना नाही म्हणत नसे. हा त्याचा स्वभाव होता. त्यामुळे सर्व वाहत्या गंगेत हात धुवून घेत. प्रत्येक जण त्याला गृहीत धरत आणि आपली वैयक्तिक कामे त्याच्याकडून करून घेत. तो त्याला वेळ जरी नसला तरी सर्वांची कामे करत. त्यामुळे अतिशय दयाळू व्यक्ती म्हणून त्याला गावात ओळखत असे. आता तर गावाबाहेरची व्यक्ती पण त्याच्याकडून काम करून घेऊ लागले होते. त्याच्या या स्वभावामुळे कधी कधी त्याचे नुकसान होत, पण तो त्याचे मनावर घेत नसे. आपली समाजसेवा चालू ठेवत. त्याच्या आई वडिलांनी खरं तर त्याला समजवायला हवं होतं, पण ते पण त्याला सपोर्ट करत. त्याच्या घरच्यांना त्याचा अभिमान वाटत. एकदा अचानक त्याच्या आई वडिलांचा अपघात होतो. तेव्हा तो खूप टेन्शन मध्ये असतो, कारण त्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती. तेव्हा डॉक्टर पण त्याची मदत करतात, कारण त्यांना पण यांनी मदत केली असते. एकही रुपया त्याच्याकडून घेतला जात नाही, पण तो प्रामाणिक असतो. त्यामुळे डॉक्टर त्याच्या समाधानासाठी काही पैसे घेतात. त्याच्या मदतीसाठी अख्खा गाव येतो, कारण त्यांनी केलेली मदत आणि प्रामाणिकपणे केलेली काम. त्यामुळे सर्वजण त्याच्यासाठी धावत येतात. लोकांच्या आशीर्वादाने त्याचे आई वडील लवकर बरे होतात. काही दिवसांनी त्याला त्याच्या प्रामाणिक वागण्याचे फळ मिळते. त्याला चांगली सरकारी नोकरी मिळते. तात्पर्य: प्रामाणिक व्यक्तीला त्याच्या वाट्याचे चांगले फळ मिळतेच. थँक यू.